ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण त्या आलेला आहे त्यांना मी विनंती करतो डॉक्टर विनंती करतो. धन्यवाद. साडेबारा वाजलेले आहेत. साधारणतः 1 तासात आम्ही दोघं 1 तासात अशा अर्थानं बोलणार आहोत. प्रगतिशील लेखक संघ, ऑल इंडिया युथ फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आयोजित विद्यार्थी शिबिरामध्ये या शिबिरासाठी उपस्थित असलेले आपले सर्वजण, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष काका आमचे मार्गदर्शक, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बापू बहिरनाथ वाकळे सर, स्मिताताई, बंशी काका आहेत, प्रगतिशील लेखक संघाच्या राज्य कार्यकारिणीवर कार्यरत असणाऱ्या शर्मिलाताई इथं उपस्थित आहेत. याचबरोबर नगरच्या प्रगतिशील लेखक संघाचे सचिव रामदास वागसकर, याचशिवाय अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. कम्युनिकेशन स्टडीजचे अर्थात मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी आहेत सागर जाधव आणि त्यांची टीम इथं उपस्थित आहेत. पाठीमागं जाधव सर बसलेले आहेत. सर या पुढं. तर जाधव सर आहेत उपस्थित. मला जो विषय दिलेला आहे तो आहे विद्यार्थ्यांच्या समस्या. खरं तर प्राध्यापकाला भाषण करता येत नाही हा पहिला मुद्दा आहे. मी जे काय बोलेन ते वर्गात शिकवल्यासारखंच काहीतरी असेल असं गृहीत धरून तुम्ही ऐका. कारण भाषण करणं आणि शिकवणं हा दोन्ही वेगळे मुद्दे आहेत आणि दररोज 3-4 लेक्चर घ्यावे लागले असल्यामुळं लेक्चरचा सराव जास्त आहे, भाषणाचा सराव नाही. पण तरीसुद्धा काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे. इथं विद्यार्थी जास्त आहेत त्यामुळे त्यांना उद्देशून मी हे बोलेन, त्यामुळे काही मुद्दे रिपीट बाकीच्या लोकांनी काही ऐकलेले असतील. आपल्याकडं आपल्या धर्मामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये प्रामुख्यानं जी शिक्षणाची पद्धत होती, अनार्य काळ, आर्य आणि अनार्य असे 2 कालखंड साधारणतः आहेत. अनार्य काळ म्हणजे आर्य यायच्या अगोदरचा कालखंड. आपण असं समजू की आर्य बाहेरून आलेले आहेत, समजू नये, आलेलेच आहेत असा इतिहास सांगतो. त्यामुळे आर्य बाहेरून आलेले आहेत. आर्य बाहेरून येण्याच्या अगोदर आपल्याकडे जी काही शिक्षण पद्धती होती ती काय झाडाखाली बसून किंवा वर्गात जाऊन असं कुठलंही काही नव्हतं. निसर्ग शिक्षण होतं त्यावेळी. निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात, पाहतो आपण, त्या निसर्गावर प्रेम करणारे, निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे अशा पद्धतीचं शिक्षण त्यावेळी होतं. आणि शिक्षण म्हणजे 1ली, 2री, 3री असं काहीच नव्हतं. आईकडून वडिलांकडून मुलांना जसं प्राणी शिकतात तसंच प्राणी म्हणून माणूस शिकत होता. तो नदीच्या किनारी राहून काही शेती करत होता. तिथल्या सुपीक जमिनीवर काही बियाणे आणून टाकायचा आणि तू उगवल्यानंतर त्यातलं काही जी मिळेल तो खात होता. आर्य आल्यानंतर इथल्या काही टोळ्यांचा, म्हणजे टोळी म्हणजे काही लोक जी राहत होते ते आता जसे नाही की पुण्यानं नगरला येताना जसे मध्ये आधी घरं झालेली दिसतात तसं पूर्वी नव्हतं. अगदी एकदी टोळी करून एखाद्या ठिकाणी खूप कोसो दूरवर एखादी टोळी सापडायची. मधल्या काळात काहीच सापडत नव्हतं. अशा पद्धतीने लोक राहत होती. या लोकांचा आर्यांनी पराभव केला. पराभव म्हणजे ते लढण्याच्या तयारीतच नव्हते
आपली जी लोकहितं होती ती लढण्याच्या तयारीतच नव्हती. मुळात कुणाशी लढायचा हा मुद्दाच नव्हता. टोळ्यांच्या मधले वाद होते तर ते खूप काही नव्हते. आपापल्या सीमारेषा आखून घेतलेल्या होत्या, म्हणजे काय भिंती बांधलेल्या नव्हत्या. परंतु त्यावेळची जी काही लोक गटानं राहायची ते गट तयार होते. पुढं काय झालं, आर्य आले आणि या लोकांचा पराभव केला, आपल्या अंकित करून घेतलं. पुढं त्यांना लिहिण्याची वाचण्याची पद्धत माहीत असल्या कारणामुळं त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. कुणाला शिक्षण द्यायला सुरुवात केली? जे आपलेच आहेत त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. पुढं काही काल गेल्यानंतर लोकांनी कधीच एकत्रित येऊ नये याची एक व्यवस्था आर्यांनी केली. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केले, नंतर पराभूत झालेले, उशिरा शरण आलेले अशा लोकांचे गट तयार केले आणि त्यांना शिक्षा म्हणून काही कामं दिली. उशिरा पराभूत झालेल्या लोकांना गावाच्या बाहेरच ठेवलं आणि त्यांना शिक्षा म्हणून सांगितलं की तुम्ही सेवा करा. काही लोकांना सांगितलं की तुम्ही या देशामध्ये फिरा, अन्नधान्य गोळा करा आणि आमच्याकडे घेऊन या. काही लोकांना सांगितलं की तुम्ही आमचं संरक्षण करा म्हणून तलवारी त्यांच्या हातात दिल्या. त्यांना सांगितलं की तुम्ही खूपच शूर आहात, त्यामुळं तुम्ही आमचं संरक्षण करण्याच्या पातळीचे आहेत, म्हणून तुम्ही ते करा आणि आम्ही सांगतो तेच ऐका. अशा पद्धतीने व्यवस्था सुरू झाली. आता हे झालं आम्ही सांगतो ते ऐका नावाचं एक शिक्षणच होतं. आम्ही सांगतो ते ऐका म्हणजे आता शिक्षण म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच वर्ग वगैरे जर आठवत असेल तर त्याच्या पलीकडे जावा तुम्ही. शिक्षण हे आत्ता वर्गात तुम्ही बसताय. शिक्षण हे असं नव्हतं. मागच्या 100-200 वर्षामधली वर्ग नावाची पद्धत विकसित झालेली आहे. त्याच्या अगदी 3500 वर्ष काय होत होतं या देशामध्ये, तर वर्ग नव्हते. सांगी-वांगी पद्धतीनं हे शिक्षण होत होतं. ज्या लोकांना सांगितलं की हे नियम तुमचे आहेत आणि ह्या पद्धतीनेच तुम्ही ते पाळले पाहिजे, हे सुद्धा त्यावेळच्या एक शिक्षणाचा भाग होता. म्हणजे आपण अला म्हणलं लहानपणी तर आयुष्यभर आपण अच म्हणतो, तशा पद्धतीचं तुम्ही हेच काम करा, अशाच पद्धतीने वागा, अशाच पद्धतीने तुम्ही लग्न करा, अशाच पद्धतीने तुम्ही याच जातीची करा. म्हणजे जात व्यवस्था त्यावेळी निर्माण करण्यात आली आणि त्यांना त्या कप्पेबंद व्यवस्थेमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि त्यांचं एक शिक्षण त्यांना देऊन टाकलं की तुम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही, काय करायचं आणि काय करायचं नाही, अशा पद्धतीचं एक शिक्षण देऊन टाकलं त्यांना. ते शिक्षण देणारे कोण होते तर तुम्हाला माहित आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेषतः, आता इथं आपल्याच्या अर्थ मी स्वतः असल्यामुळं आणि अनेक जण हिंदू धर्मातले असल्यामुळं आपल्या असा शब्द मी तिथं वापरतो. तर या धर्मामध्ये जात व्यवस्था आहे हे आपण सर्वांनी मान्य केलेली आहे. जातीमध्ये आपण विभागलेलो आहे हे आपण मान्य केलेलं आहे. या अवस्थेमध्ये गुरुकुल नावाची एक पद्धत आली, त्यांनी विकसित केली. त्या ठिकाणी जाऊन काही लोकांच्या मुलांनी शिक्षण घेण्याची व्यवस्था निर्माण केली. आता ही शिक्षण व्यवस्था तिथे शिक्षण कोण घेऊ शकत होतं तर आपल्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र अशी पद्धतीची जी काय विभागणी झालेली आहे धर्मामध्ये लोकांची, त्या लोकांच्या मध्ये जाऊन त्या लोकांच्या पैकी वरच्या गटामधली जी लोक होती तीच फक्त गुरुकुलमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत होती. ते शिक्षण काय होतं तर वाचण्या लिहिण्याचं होतं. दुसरा पण गट होता तो शिक्षण घेऊ शकत होता. तो कशा पद्धती शिक्षण घेऊ शकत होता तर धनुष्य चालवणे, धनुष्यबाण चालवणे, तलवारबाजी. तलवार त्यावेळी नव्हती, म्हणजे इतक्या जुनी तलवार नव्हती, परंतु बाकी त्यावेळीचं जे काय शिक्षण होतं विशेषतः धनुष्य चालवणे, संरक्षणासाठी ज्या काय त्यावेळच्या वस्तू होत्या त्या कशा वापरणे याचं शिक्षण त्यांना दिलं जात होतं. त्यातलं मैत्रीण अर्जुन वगैरे तुम्ही काय महाभारतातलं ऐकलं असेल तर ते त्याच्यामध्ये येतील. बाकीच्या लोकांना मात्र औपचारिक शिक्षण घेण्याची कुठलीही व्यवस्था निर्माण केलेली नव्हती. औपचारिक शिक्षण ह्या 2 गटांना शिक्षण मिळत होतं. या दुसरा जे गट होता क्षत्रिय ज्याला आपण म्हणतो आता,
की त्यावेळी सुद्धा यांना पुस्तकं वाचण्याचं मात्र कुठलेच परवानगी नव्हती. त्यांना फक्त हत्यार चालवण्याचं हे होतं, कारण एका गटाचं संरक्षण करायची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली होती. पुढं तुम्हाला एकलव्य माहीत आहे किंवा अनेक लोकांचं उदाहरण माहीत आहे, पण एकलव्याचं उदाहरण घेतो. एकलव्यानं ही व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केला. त्याने काय केलं, तो द्रोणाचार्यांकडे गेला आणि शिकण्याची विनंती केली. मला शिकवा असं म्हटला तो. पण तो नाही म्हटला, कारण तुम्हाला शिकता येणार नाही, कारण तुम्हाला ती या व्यवस्थेनं परवानगी दिलेली नाही. मग तो काय झाला, स्वतःच त्यानं द्रोणाचार्याचा पुतळा केला. आपण ती कथा वाचलेली आहे आणि त्यानं शिक्षण घेतलं. त्यानं स्वतःच शिकला. पण तरीसुद्धा आपण शिकवलेल्या विद्यार्थ्यापेक्षाही स्वतः शिकलेला विद्यार्थी जर वरचढ होत असेल तर तो ह्या व्यवस्थेला मान्य नसतो किंवा मान्य नाही. कारण बुद्धिमत्तेची, गुणवत्तेची मक्तेदारी ही आमच्याकडंच आहे हा मानणारा, असं सांगणारा वर्ग आत्तापर्यंत अस्तित्वात आहे. मी त्याच्याकडे येईन परत. पण इतिहासाच्या संदर्भात थोडंसं मी जी शिक्षण नावाची जी गोष्ट आहे ती इतिहासामधनं कशी दिसून येते, तर एकलव्याचा अंगठा मागितला. खरं तर कुठल्याही अर्थानं गुरुदक्षिणा देण्याचा अधिकार, मागण्याचा अधिकार हा द्रोणाचार्याला नव्हता. पण गुरुदक्षिणा या गोंडस नावाखाली त्या माणसाला अपंग करणं हा मात्र त्याच्यामधला मोठा स्वार्थ होता. आत्तापर्यंत अशाच पद्धतीनं बहुजन समाजातल्या लोकांनी आपल्या देशामध्ये अरबी, फारसी ही भाषा नीट कळत नव्हत्या, म्हणून उर्दूची निर्मिती आपल्या देशामध्ये झाली आणि हिंदी मिश्रित उर्दू आपल्याकडे आहे का व्यवस्था सरी चालू होण्याची? हां. तर ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था मुघलांच्याकडून निर्माण झाली कम्युनिकेशनच्या संदर्भातली. पण ही व्यवस्था जी आहे या व्यवस्थेमध्ये सुद्धा सैनिकांना सुद्धा शिकण्याची व्यवस्था नव्हती. कारण इथले बहुतांश सैनिक जे होते तर ते सैनिक हे मोठ्या प्रमाणात हे बहुजन समाजातले होते. मुघलांचं एक चांगलं महत्त्वाचं काम त्यांनी जे केलेलं होतं ते म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांना सुद्धा त्यांनी सैन्यामध्ये परवानगी दिलेली होती. आता मी अलीकडे येतो. साधारणतः 19व्या शतकामध्ये काय झालं बघा, इंग्रजांनी इथल्या लोकांना शिकवायला पाहिजे असं सांगितलं. आणि ते शिकवायला पाहिजे म्हणजे कोणत्या अर्थाने शिकवायला पाहिजे, तर त्यांना कारकून तयार करायचे होते. इथं जे वेगवेगळे ॲडमिनिस्ट्रेशन निर्माण झालेलं होतं त्यामध्ये सगळे इंग्रज येऊन लोक काम करतील अशी इतकी मोठी लोकसंख्या त्यांची नव्हती. म्हणून इथल्याच लोकांना शिकवण्याची व्यवस्था त्यांनी केली, त्यांना करायची होती. मग त्यांनी मेकॉले नावाच्या एका व्यक्तीला इथली शिक्षण व्यवस्थेचं कशा पद्धतीचं धोरण असायला पाहिजे हे सांगितलं. आणि मग मेकॉलेनं त्याचा एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण पहिल्यांदा वरच्या वर्गाला शिकवू आणि वरचा वर्ग मग खालच्या वर्गाला शिकवेल आणि मग इतर वर्गाला शिकवेल. या धोरणाला महात्मा फुले यांनी कडाडून विरोध केला. आणि महात्मा फुले असे म्हणाले की इंग्रजांना म्हणाले की साहेब, हे वरचे जे ज्यांना तुम्ही शिकवता ना ते हजारो वर्ष शिकलेलेच आहेत, पण त्यांचा एक थेंब सुद्धा कधी पाजरून, त्याला झिरपा पद्धत म्हणत होते ते, त्याचा एक थेंब सुद्धा पाजरून खालच्याकडे गेलेला नाही म्हणाले साहेब. आणि तुम्ही काय म्हणता की हे वरच्या वर्गानं, विशेषतः ब्राह्मण वर्गानं शिकल्यानंतर तो क्षत्रिय वर्ग शिकेल, त्याच्यानंतर खालचा वर्ग शिकेल आणि नंतर शिकेल. तर महात्मा फुलेंनी यांना खूप विरोध केला आणि ते म्हणाले की असं होणार नाही, या देशामध्ये कधीच तसं झालेलं नाही. 3,500 वर्षाचा इतिहास आहे. या देशामध्ये खालच्या वर्गाला शिक्षण हे धर्मव्यवस्थेनंच बंदी घातलेले आहेत.
त्यामुळे ही झिरपणारच नाही. आणि मग इंग्रजांच्या त्या धोरणाला त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर शाळा काढायला सुरुवात केली. महात्मा फुलेंनी स्वतः शाळा काढल्याचे उदाहरण तुम्हाला माहीत आहे. 20व्या शतकामध्ये ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी शिक्षण व्यवस्था निर्माण झाली. शासन पुरस्कृत काय शिक्षण व्यवस्था निर्माण झाली. दरम्यानच्या काळामध्ये शाहू महाराजांनी कशा पद्धतीने त्यांच्या राज्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भात काम केलं हे आपण आता ऐकतो आहोत. शाहू महाराजांची स्मृती शताब्दी चालू आहे, त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. परंतु 1917 मध्ये शाहू महाराजांनी सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा केला. शिक्षणावर अख्खं इंग्रज सरकार म्हणजे मुंबई प्रांत जो होता तो 80,000 खर्च करत होता. 80,000 एवढं बजेट होतं त्यांचं वर्षाचं. त्यावेळी शाहू महाराजांचं एकट्या फक्त करवीर नगरीचं 1,00,000 बजेट होतं. हे तुम्हाला माहीत आहे, याच्यामध्ये मी येणार नाही. परंतु शाहू महाराजांना शिक्षणाची म्हणजे महात्मा फुलेंनी जी प्रेरणा दिली होती ती पुढे शाहू महाराजांनी नेली. ज्यावेळी 20व्या शतकाच्या मध्यंतरानंतर भारत स्वतंत्र झाला आणि भारत शासनाच्या ताब्यामध्ये शिक्षण व्यवस्था आली, त्यावेळी काय झालं बघा. आमच्याकडे गुरुकुल पद्धत होती. त्या गुरुकुल पद्धतीमध्ये छडी लागे छमछम विद्या येई घमघम नावाची म्हण अस्तित्वात नव्हती. छडी लागे छमछम विद्या येई घमघम ही जी म्हण, ही जी काय व्यवस्था आहे, ही बहुजनाची मुलं वर्गामध्ये जाऊन बसायला लागली आणि त्यांना शिकायची व्यवस्था निर्माण केली. त्यावेळी शिकवणाऱ्या शिक्षकांनी तो मुलगा वर्गातच बसू नये, तो मुलगा येऊच नये, त्याला मारल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी त्यानं काही जरी केलं तर वर्गात येऊ नये अशी व्यवस्था होती. याचं अनेक उदाहरण आहेत. म्हणजे आपल्याकडचं अण्णाभाऊ साठेंचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्यामुळं अशी भावना तुमच्या मनामध्ये पेरली इथल्या शिक्षण व्यवस्थेनं. विशेषतः जे आता बघा इथे शिकवायला कोण होते, पहिल्या पिढीत ज्यांनी शिक्षण म्हणजे जे शिकत आले परंपरेनं ते शिकवायला होते. इथला क्षत्रिय वर्ग अजूनही शेतीमध्ये राबत होता किंवा कुणबी म्हणून तो वावरत होता. तो शिकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. पहिल्या फळीमध्ये विशेषतः पहिल्या फळीमध्ये काय 1990-95 पर्यंत मी असं बघितलेलं आहे. म्हणजे वडील आजोबा सांगतात की माझ्या आजोबांनी शाळा का सोडली. पहिल्याच दिवशी आजोबांना त्या मास्तरानं फोडून काढलं. कारण का, तर कारण एवढंच होतं की त्यांनी जी भाकरी बांधून नेली होती ती भाकरी त्यानं खिडकीवर ठेवली होती आणि तिथं लागल्या मुंग्या. वर्गात मुंग्या झाल्या म्हणून जीव त्या आमच्या कुलकर्णी गुरुजीने जे झोडपलं आजोबांना, ती दुसऱ्या दिवशीपासून म्हणले मला एक तिथं 2 म्हशी घेऊन घ्या, परंतु मी शाळेत जाणार नाही. वय त्यावेळी 8 वर्षाचं होतं. गुरु राखू शकत होते. विद्या ई छडी लागे छमछम विद्या ई घमघम ही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुणी शिकू नये आणि कुणी शिकलं पाहिजे याच्यासाठी आलेली म्हण आहे. आपल्याला आतापर्यंत असं वाटत होतं की शिक्षकांनी मारल्यानंतरच विद्यार्थी शिकतात. बघा, आपल्याला असं वाटतं की शिक्षकांनी मारल्यानंतरच विद्यार्थी शिकतात, अन्यथा शिकू शकत नाहीत. आमच्याकडे एक गुरुजी होते. तर आमच्या वडिलांना आजोबांना ज्यांनी मारले त्याच्यानंतरचे दुसरे शिक्षक आले होते. तर त्यांची ख्यातीच होते की खूपच मार्क आहेत म्हणून. म्हणजे ते जर कुठं दिसले तर विद्यार्थ्यांनी आसपास सुद्धा थांबायचं नाही. म्हणजे 6:30-7 शाळा सुटल्यानंतर सुद्धा ते दिसले तर विद्यार्थ्यांनी आसपास सुद्धा थांबायचं नाही. ही कशी शिक्षण व्यवस्था, ही कसला विद्या येई छमछम काय घमघम कसली ही. तर ही व्यवस्था आपल्यामध्ये पेरली आणि बहुजन विद्यार्थ्यांना शिकू नये अशी व्यवस्था केली. इंडिया अनटच्ड नावाची एक फिल्म आहे, इंडिया अनटच्ड. त्या 2008 साली त्या के स्टॅलिननं आपल्या देशामध्ये फिरून ह्या देशामधली जातीयता कशी हे सांगितलेली आहे.
त्याच्यामध्ये विशेषतः शाळामधली जातीयता कशी आहे सांगितलेली आहे. आजही 2008 सालची डॉक्युमेंटरी आहे ती. भंग्याची मुलगी जर शाळेत शिकत असेल, भंग्याची मुलं शाळेत शिकत असेल, तर त्यांना गुरुजी अर्धा तास अगोदर बोलवून घेतात आणि त्यांना शाळेचे बाथरूम, टॉयलेट्स हे साफ करायला लावतात आणि नंतरच वर्गात घेतात. अनेक शाळा अशा आहेत की त्यांना अशा पद्धतीचे स्वतंत्रपणे टॉयलेट धुणारे लोक नाहीत. एक किस्सा त्याच्यामध्ये असा आहे त्या डॉक्युमेंटरीमध्ये की एक मुलगा, त्या गावामध्ये शाळा आहे आणि भंग्याचं एकच घर आहे आणि तो मुलगा शिकतोय त्या शाळेमध्ये. आणि झालं असं की तो 9वी 10वी झाला. 9वी झाल्यानंतर शिक्षकांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की ह्याला जर आपण पास केला तर उद्या शाळा धुण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, म्हणून त्याला 9वीतच नापास करा. मग त्याला 9वीत नापास केला. दुसऱ्या वर्षी परत त्याला 9वीत नापास केला. पुढे काय केलं त्यांनी, त्याच्या आईवडिलांनी किंवा हे करून तक्रारी करून हा नापास कसं काय होतो, इथं घरी तर अभ्यास करतो. ही झाल्यानंतर त्याला 10वीत घातला आणि 10वीमध्ये त्याला ती इंटरनल काय मार्क्स असतात त्यांच्या हातातले, ती त्याच्यामध्ये त्याला नापास केला. म्हणजे ही तोपर्यंत काय झाला, त्याचाच मुलगा जे आहे, भाऊ जे आहे, तो 5वीतनं 7वीत गेला, मग त्याला पास केला. ही घटना मी 2008ची सांगतोय, म्हणजे आधी चालू आहे पण ही घटना 2008ची सांगतोय. त्याच डॉक्युमेंटरीमध्ये 5वी 6वी शिकलेल्या मुलींच्या हातात तो टॉयलेटचा झाडू देऊन साफ करायला लावल्याचं शूटिंग आहे. ही आमच्याकडची शिक्षण व्यवस्था आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो, त्याच डॉक्युमेंटरीमध्ये आहे. तो डॉक्युमेंटरी के स्टॅलिन आहे. तो के स्टॅलिन काय करतो तर मुलाखत घेतो त्यांची. त्या शाळेतील शिक्षक बाहेर गेलेले आहेत आणि हा एकदम वर्गात जातो आणि मुलाखत घेतो की तुम्ही इथं जे बसलेले आहात तर तुम्ही स्वतःच बसलेले आहात का असं. तर ते म्हणतात, मुलं म्हणले हो आम्ही स्वतःच बसलेलो आहे. पण तुम्ही दररोज याच ठिकाणी बसता का. तर ते म्हणले हो आम्ही याच ठिकाणी दररोज बसतो. तर याच ठिकाणी तुम्हाला बसायचं हे कोणी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर मग ते सांगतात की हे आम्हाला गुरुजींनी सांगितलेलं आहे. अच्छा, गुरुजींनी सांगितलेलं आहे. मग ते विचारतात तुझं नाव काय. तर मग तो नाव सांगतो, तर मी त्रिवेदी. दुसऱ्या त्याला विचारतो हा तू, तर तो सांगतो कुर्मी. त्याच्या पाठीमागचा एक सांगतो, तर तो म्हणतो परमार. अशी तो आडनावं सांगतो. आणि ही जी रांगा केल्या ना, ही जी पुढं मागं बसवायची जी व्यवस्था निर्माण केली, ही शिक्षकांनी केलेली होती. प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी केलेली आहे. प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी असं बसवलं होतं आणि सांगितलं. मग तो मुलाखत घेतो आणि तो सांगतो कि अपने हिसाब से नहीं, सर के हिसाब से हम बैठे, अपने हिसाब से नहीं बैठ सकते हम. तुम्हाला मिळाली तर ती डॉक्युमेंटरी बघा. सत्यमेव जयतेमध्ये जाणीवपूर्वक त्या डॉक्युमेंटरी मेकरला आमिर खाननं बोलवलेलं होतं, जातीचा प्रश्न ज्यावेळी त्यांनी मांडला त्यावेळी. तर मुद्दा असा आहे की अशा पद्धतीची शिक्षण आपण घेत असतो आणि असं आपल्याला वाटत असतं की ही म्हणजेच व्यवस्था आहे. असं आम्ही बसतो, म्हणजे दलिताचे पोरं मागं बसतात शाळेमध्ये, म्हणजे असंच बसत असते. म्हणजे आजोबा पण बसले म्हणल्यावर आपण बसल्यावर काय अडचण आहे. आणि गुरुजी सांगतात म्हटलं तर गुरुजी म्हणजे फायनल असतं. 12-2-36 जसं त्या दादा कोंडकेच्या ह्याच्यामध्ये आहे. हां बरोबर आहे, गुरुजी म्हणतात म्हणजे 12-2-36 असणार आहे. तर असं आहे, गुरुजीवर एवढं प्रेम असतं, गुरुजी म्हणजे फायनल असतं. तर ही व्यवस्था आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. आपल्याला एक म्हण आहे, ब्राह्मणा घरी लिहणं, कुणब्यावरी दानं आणि महारा घरी गाणं. लिहणं कुणाच्या घरी आहे हे सांगितलेलं आहे इथं. आता हे लिहणं या व्यवस्थेनं पर्क्युलेट होऊ दिलं नाही.
ज्यावेळी मी आपण आत्ता अलीकडे येतो त्यावेळी काय परिस्थिती आहे बघा. आता अलीकडे येतो त्यावेळी परिस्थिती काय आहे. तर परिस्थिती अशी दिसून येते की आपल्याकडे इतकी मोठी लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमध्ये मेरिट लिस्टवर जर तुम्हाला या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायचं असेल तर असं दिसून आलं, 2013चा अहवाल असा आहे, कार्मिक मंत्रालयाचाच अहवाल आहे हा. तर तो कार्मिक मंत्रालय असं म्हणतो की ह्या मेरिट लिस्टनं नुकसान काय केलं सांग. मेरिट लिस्टनं नुकसान असं केलं की जे विद्यार्थी पहिल्या पिढीत शिकले, ज्यांच्या घरची दुसऱ्या पिढीत शिकत होते, त्या मेरिटच्या लिस्टमध्ये यांची नावच नाही. कारण का? कारण ज्या पद्धतीनं ट्युशन देऊन अजून काय काय करून घरची जी परंपरा आहे, शिकण्याची परंपरा आहे, वडील टॅलेंटेड, आई टॅलेंटेड, मग ते सत्यनारायणमधनं आलेलं खोबरं, तिथून आलेले सगळं हे खाऊन तयार झालेली पिढी नाही ना ती. ही जी पिढी होती ती पहिल्यांदा पाठ्यपुस्तक घेऊन शाळेत चालणारी पिढी होती. त्यांना पण मेरिटमध्ये मेरिट लिस्ट लावली आणि ज्यांच्या घरची मुलं हजारो वर्षापासून शिकतायत त्यांना सुद्धा मेरिट लिस्टमध्येच आणलं. तर या मेरिट लिस्टच्या याच्यामध्ये ते कुठं सापडू शकत नाहीत. म्हणजे मेरिट लिस्टमुळं नवीन शिक्षण घेणाऱ्या व्यवस्थेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. गुणवत्ता नावाची जी काय मेरिट लिस्टवरच गुणवत्ता असते असं जी काय ठरलेलं आहे, सांगितण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळं मेरिट लिस्टमध्ये खूप मोठी नुकसान ही नवीन घरातल्या मुलांचं शिकण्यामध्ये झालेलं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यामध्ये की ज्यांचे रिझर्वेशन असतं त्याच्यामध्ये, आता खाजगी झाले तिथं का रिझर्वेशनचा प्रश्नच नाही, पण ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे तिथं यांची अवस्था काय आहे. तर तिथं सुद्धा यांच्या अवस्था, जी पहिल्या दुसऱ्यांदा शिकतायत त्यांच्या अवस्था ही जी एक साधारणतः स्वातंत्र्याच्या अगोदर थोडंसं प्रबोधनामुळे जी शिकायला सुरुवात केलेली आहेत त्यांची मुलं लागलेली आहेत. म्हणजे एखादा शेड्यूल्ड ट्राईबमधला किंवा शेड्यूल्ड कास्टमधल्या घराची 2-4 वर्ष पिढ्याची परंपरा आहे शिकण्याची, समजा 2-4 वर्ष पिढ्याची, तर त्याच पिढीतला मुलगा लागलेला आहे. त्याचे वडील डॉक्टर आहेत तर त्याचा मुलगा परत डॉक्टर होण्यासाठी तिथं लागलेला आहे. म्हणजे नवीन जी येऊ घातलेली आहेत, नवीन जी शिकतायत त्यांच्यापर्यंत शिक्षण पर्क्युलेट झालेलं आहे, परंतु शिक्षणाचा लाभ, ज्याला लाभार्थी आपण म्हणतो, तो लाभ मात्र हे मुलं अजूनपर्यंत घेऊ शकलेली नाहीत. असं खूप मोठ्या प्रमाणात घडतंय. थोरात नावाचे एक व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातले, हे UGCचे अध्यक्ष होते, सुखदेव थोरात. तुम्हाला सगळ्यांना माहीत, कारण आपल्याला माहीत आहे, पण त्यांना सुखदेव थोरात नावाचे UGCचे अध्यक्ष होते. त्यांनी एक दिल्लीला असताना एक रिसर्च केलेला होता. त्या रिसर्चमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी जी आहे त्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रेक्टरचा एक रिपोर्ट त्यांनी लिहिलेला आहे. तर तो रिपोर्ट असा आहे की दिल्ली युनिव्हर्सिटीचा रेक्टर हा जाणीवपूर्वक शेड्यूल्ड ट्राईबची मुलं ही एका विंगमध्ये, म्हणजे हॉस्टेलमध्ये, शेड्यूल्ड कास्टची मुलं ही दुसऱ्या विंगमध्ये, ती कशी एका बाजूलाच राहतील आणि त्रिवेदी चतुर्वेदी काय अजून किती वेदी आहेत माहीत नाहीत, ह्यांची मुलं किंवा सहस्रबुद्धे आपल्याकडचे जोशी कुलकर्णी यांची मुलं सेपरेट एका ह्याच्यामध्ये राहतील, अशा पद्धतीनं ॲडमिशन दिल्याची म्हणजे त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. याच्या पुढचं तुम्हाला उदाहरण सांगतो. JNU नावाची प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे. तिथं काय घडतं, तर JNU मध्ये मुलांचे हॉस्टेल्स आहेत. त्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन देताना आणि रूम देताना कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला जात नाही. परंतु ज्यावेळी हॉस्टेल दिलं जातं
त्या दिल्यानंतर ती जी मुलं आहेत जातीच्या नुसार विभागलेली, ते डिरेक्टरकडे येतात आणि सांगतात की आम्हाला ये रूम नाही चाहिए, वो रूम चाहिए. आपल्या महाराष्ट्रातल्या काय त्यांचं नाव, स्मिता पाटील नावाच्या एक शिक्षिका दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला होत्या. आजही त्या इंदिरा गांधी इग्नू युनिव्हर्सिटी तिथं काम करतात. तर त्या स्मिता पाटील एक अभिनेत्री पण होत्या, तुम्हाला माहिती आहे. पण स्मिता पाटील जेव्हा तिथे शिकायला गेल्या, तिची जी तिला दोघींना होती आणि हे पाटील होत्या. तर तिनं कालांतराने ज्यावेळी तिला कळलं की ही क्षत्रिय आहे, तर तिनं पडदा लावून घेतला आणि हिचं तोंड सुद्धा बघणार नाही असं तिनं सांगितलं. हे स्मिता पाटीलनं ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे. मी परत सांगतो की इंडिया चाललंय सगळं सांगितलं. आता आपण आत्ताच्या परिस्थितीकडे येऊया. काय परिस्थिती आहे आता? 1987-88 साली आपल्याकडे नॉन ग्रँट नावाची पद्धत आली. ही नॉन ग्रँट म्हणजे काय, तर कोर्स सुद्धा सुरू करताना नॉन ग्रँटच असतो आणि त्याला शिकवणारे शिक्षक पण नॉन ग्रँटच सुरू करतात, असतात. आणि आता जसं सरांनी सांगितलं की एक तुकडी ग्रँटेबल असते, तर दुसरी तुकडी नॉन ग्रँटेबल असते. ग्रँटेबलच्या तुकडीचं काय होतं बघा, तर ग्रँटेबलच्या तुकडीमध्ये परत मेरिट लिस्टनुसार ग्रँटेबलला जी जातात मुलं, तर ती हुशार असणारी मुलं तिकडे जातात. आणि नॉन ग्रँटीच्या याच्यामध्ये दुसऱ्या फळीतली मुलं त्याच्यामध्ये जातात. ही दुसऱ्या फळीतली मुलं जी असतात ना, ही बऱ्याच वेळा गरिबांची मुलं असतात आणि या मुलांना पैसे देऊन त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. म्हणजे ज्यांना असे आहे की ज्यांच्या घरी ट्युशन लावून शिकू शकतात एवढा ज्यांच्याकडे पैसा आहे, अशांची मुलं हे ग्रँटेबलला जातात, ग्रँटेबलच्या तुकडीमध्ये जातात. आणि ज्यांच्याकडे ट्युशन लावले नाहीत म्हणून मुलांना कमी मार्क्स पडतात, त्याच मुलांना नॉन ग्रँटला ॲडमिशन मिळतं. ही वस्तुस्थिती आहे. हे मी आमच्या कॉलेजचा अभ्यास केल्यानंतरच उदाहरण सांगतो. मी ॲडमिशन कमिटीमध्ये असतो. तर हे असं होतं. म्हणजे ज्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्था निर्माण केली, ज्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे, तेच बाजूला राहताना दिसतात. मागच्या काही दिवसापासून स्कॉलरशिपचं खूप मोठं प्रॉब्लेम झालेला आहे. ओबीसी, विशेषतः ओबीसीची नॉन ग्रँटला पण स्कॉलरशिप देण्याचं धोरण होतं. मागच्या 2 वर्षापासून ओबीसीची स्कॉलरशिप बंद झालेली आहे. आता स्कॉलरशिप बंद झाली असं म्हटलं तरी मागच्या 15-20 वर्षापूर्वी आंदोलनं व्हायची. आता स्कॉलरशिप बंद होऊन 2 वर्षे जरी झाली असली तरी कुणी सुद्धा चकार एका विद्यार्थ्यानं शब्द सुद्धा काढलेला नाही. हे काय आहे? असं का होतंय? हा विद्यार्थ्यांनी, विशेषतः कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही आता. पण कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी, मी एकदा एचओडी असताना एक मोर्चा काढलेला होता आणि मी सांगितलं होतं काढा म्हणून, कॉलेजच्या विरोधात काढा, अजूनच्या विरोधात काढा असं सांगितलं होतं त्यांना. आणि मला विचारलं होतं की तुम्ही काढायला सांगितलं का? म्हणलं हो, मी सांगितलं त्यांना तुमच्या मागण्यासाठी काढा म्हणून. मला संस्थेने विचारलं होतं. तर म्हणले त्यांच्या हक्कासाठी ते काढू शकतात, त्यांचं भांडण नाही, ते करू शकतात, त्यांची मागणी आहे ते मांडू शकतात. मी शिकत असताना मी पण विद्यापीठाच्या विरोधात, कॉलेजच्या विरोधात काढला होता, तसं काढला आहे त्यांनी. तर हे मला म्हणले होते, मला बरेच संस्थेने सुनावलेलं होतं. मुद्दा असा आहे की विद्यार्थी म्हणून चळवळ जी आहे, विद्यार्थी चळवळ जी आहे, ही शिक्षणाने, आत्ताच्या शिक्षणानं मोडून काढलेली आहे. त्याचं 2 कारणं आहेत असं मला वाटतं. याचे 2 कारणं असे आहेत. एक कारण आहे ते म्हणजे आपण तिथपर्यंत नीट पोहोचलो नाही, हे एक वास्तविक कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे, म्हणजे चांगलं का वाईट हे नंतरचा मुद्दा आहे, पण कॉलेजकडं आणि वर्ग शिक्षकाकडं विद्यार्थ्यांची मार्क्स आलेले आहेत. विद्यार्थ्यानं, म्हणजे माझ्या विरोधात थोडंसं विद्यार्थी काय बोलला
तर तो सांगतो तोंडावर, तुझ्या माझ्या हातात मार्क्स आहे तुमची, जास्त बळबळ करू नको. हा शिक्षक सांगतो विद्यार्थ्यांना, म्हणजे धमकीच देतो, दुसरं काहीच नाही, धमकीच देतो विद्यार्थ्यांना. आणि विद्यार्थी हो का, बरं नाही, सॉरी सर. आणि तो 4 दिवस झोपत नाही, अरे माझ्या हात मी असं बोललोय सरांना आणि सरांच्या हातात मार्क्स आहेत. याच्यामुळं विद्यार्थी आंदोलन करत नाहीत. आमच्या हातात विद्यापीठात मी शिकलो, विद्यापीठामध्ये सुद्धा स्कॉलरशिप आम्हाला मिळत नव्हती, म्हणून शिक्षकांच्या हातात आमची 50% मार्क्स असताना सुद्धा आम्ही आंदोलन केलेली होती. नुसते आंदोलन नाहीत तर कुलगुरूंच्या घराच्या काचा फोडलेल्या होत्या. अजून कोणाच्या विरुद्ध आंदोलन करायचं सांगा. पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी जी क्रांतीची, विद्रोहाची, आपल्या स्वतःच्या हक्कासाठी जी मागणी जी आहे, ही पूर्णपणे कशा पद्धतीने मोडून निघेल अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था, ट्रेंड शिक्षक आहेत आता हे सगळे. म्हणजे हे जे शिक्षक आहेत हे ह्या वर्गातूनच कशी मोडून काढायची विद्यार्थ्यांच्या आंदोलनं, याच्याबद्दल ट्रेंड झालेले आहेत. तर शिक्षकच मोडून काढतात आंदोलन, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि बाह्य जी संघटना आहेत, ह्या संघटनांचं काम कमी असणं हा सुद्धा त्याच्यामधला आहे. मुलांच्या समोर अजून एक महत्त्वाचा जो समस्या आहे, तर मला समस्या हाच विषय दिले असल्यामुळं मी समस्याबद्दलच बोलेन. बघा, ग्रामीण भागात शिक्षण पोहोचतंय. शाहू महाराजांनी एक विद्यार्थी असेल तरी सुद्धा शिक्षक पाठवला होता त्या शाळेमध्ये. आणि आत्ता शाळा विद्यार्थी 4 आहेत, 5 आहेत, 10 आहेत, एका शिक्षकाला शिकवण्या इतपत सुद्धा विद्यार्थी नाहीत, म्हणून शाळा बंद करण्याचं धोरण आपल्याकडे आहे. ग्रामीण भागातील मुलं जी शिकायला लागली त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की त्यांचं प्रबोधन झालं आणि शाहू फुले आंबेडकरांनी जी काम केलं त्या कामाचं आउटपुट म्हणून मुलं शिकायला, वडिलांना वाटायला लागले की शाळेला शिकायला पाहिजे. दुसरं कारण होतं की विद्यार्थ्यांच्या जवळ शाळा आली, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे की त्या मुलांना एसटी म्हणजे वाहतूक व्यवस्था निर्माण झाली. मागच्या 5 वर्षामध्ये एसटीचं धोरण तुम्हाला जर पाहिलं तर मागच्या 5 वर्षामध्ये शासनानं एसटी खरेदी केलेली नाही. 5 वर्षामध्ये एसटी खरेदी केलेली नाही. लाल परीवरचा जे रंग तुम्ही बघताय आता, तो जुनाटच तुम्हाला दिसेल 5-6 वर्षापूर्वीचा. आणि शिवशाही, शिवनेरी ह्या खाजगी गाड्या ज्या ग्रामीण भागात जाणार नाहीत, ज्या गाड्याचं तिकीट सर्वाधिक जास्त असणार आहे, अशा एसटी आता इंट्रोड्यूस होताना दिसत आहेत. बंद झाल्यानंतरचा अहवाल, मागच्या आंदोलनानंतरचा एक अहवाल आलेला आहे. काय झालं, शिक्षण व्यवस्थेचं काय झालं, तर अहवाल असं सांगतो की ग्रामीण भागातील मुलींचं 75% मुली घरी बसून किंवा आसपासची दुसरी वाहतूक व्यवस्था जसं की टमटम, डमडम, काय ज्याला म्हणतो आपण, वडाप म्हणतो वगैरे, तर ही व्यवस्था होती. त्याचं पैसे देण्याची त्यांच्याकडं ऐपत होती, म्हणून ह्या 25% मुली शाळेत गेलेल्या आहेत. तर एसटी मोडीत काढणे हे आता शासनासमोरचं एक धोरण आहे. आणि एसटीचं आंदोलन जे झालं, त्या एसटीच्या आंदोलनामध्ये लोकांकडून एसटी चालू करा अशा पद्धतीची आंदोलनच झाली नाहीत. याचा अर्थ शासनानं समजून घेतलेला आहे की हळूहळू एसटी बंद जरी केली तरी सुद्धा आता चालू शकतं. एसटी बंद जरी केली तरी चालू शकतं. त्यामुळं आमच्या गावामध्ये दर तासाला येणारी गाडी, आता गाडी सुरू झाली, मी कालच गावाकडे फोन करून विचारलं की आपल्याकडे गावामध्ये दर तासाला एक गाडी होती, तर आता कशी येते, तर 100% गाडी सुरू झालेली आहे आता क्षमतेनं, परंतु आमच्या गावाकडे आता 3 तासानंतर गाडी येते. 3 तासानंतर. याचा अर्थ काय आहे बघा. आणि याचा
याचा परिणाम हा मुलींच्या शिक्षणावर होणार आहे. ही एक मोठी समस्या मला वाटतं की आहे. दुसरी एक महत्त्वाची तिच्या म्हणजे मुलींच्या समोरची जी समस्या मला जी वाटते, तर शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये शिकवणारे शिक्षक यांची गुणवत्ता इतकी खालावलेली आहे. आम्हाला विशेषतः जे ग्रँटेबलला आहेत, ग्रँटेबल नावाचं एक ग्रँट जे सरकारी पैसे देतात, त्यांचे पगार साधारणतः 1.5 लाख 1.25 लाखाच्या पुढे आहेत. आणि UGCला असं वाटतं इतके पगार कशासाठी. सामान्य माणूस विचारतो की शिक्षकाला एवढे पगार कशासाठी आहेत. तर त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की पैशामुळे ते शिक्षकाची वणवण होऊ नये, त्याची चणचण होऊ नये, त्याचा पेशा त्यानं नीट सांभाळावा. आणि दुसरं कारण असं आहे की त्यानं त्याचं सगळं भागून उरलेल्या पैशातून त्याला शिकवण्यासाठी जे साहित्य हवं आहे ते त्यानं खरेदी करावं, ते त्यानं वाचावं. त्या साहित्याची त्यानं म्हणजे समजा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला लॅपटॉपवर शिकवायचं तर तुम्ही लॅपटॉप घ्यावा. दुसरं महत्त्वाचं काय, तर चालू घडामोडीवर असणारी पुस्तकं त्यांनी खरेदी करावी, ती वाचावी. आमच्याकडे असे काही शिक्षक आहेत, अशी वही घेऊन येतात, त्याचा रंग जे ती पिवळा झालेला असतो, त्यानं पानाला चिकटपट्टी लावलेली असते फाटलेली आहे म्हणून. त्याच्यानंतर खालचं मधलं पान मध्येच आले असतं म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत औरंगजेबाकडे जातं मधून ते, कारण पान दुसरं चिटकले असतं तिथं. तर तसं होतं. अशा पद्धतीनं शिकवणारा शिक्षक आहे. म्हणजे त्यानं पहिले 2 वर्षच इतिहास एकदा समजून घेतला का त्याच्यामध्ये नवीन काय संशोधन झालं, म्हणजे जयसिंगराव पवार काय म्हणतात किंवा इंद्रजित सावंतांनी काय भवानी तलवारीच्या शोधाबद्दल काय म्हटलेलं आहे, तलवारीच्या शोधाबद्दल काही नाही. तुम्ही आता सांगतो, मी आमच्या सर्वात जास्त पगार घेणाऱ्या इतिहासाच्या शिक्षकाला जाऊन तुम्ही जर आत्ता विचारलं की आमच्याकडे जे आता शिकवतात त्या शिक्षकाला साधारणतः 2,35,000च्या आसपास पगार आहे. त्याला जर तुम्ही विचारलं की भवानी तलवारीचा शोध याच्याबद्दल तुम्ही 5 मिनिटं बोलावं, तर सांगता येणार नाही. मी तुम्हाला इथं लिहून देतो. अशी परिस्थिती आहे. पण एवढा पगार कशासाठी, 2,35,000, 2 लाख, 2.25 लाख. तर तुम्ही पुस्तकं घेऊन विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान तुम्ही दिलं पाहिजे, याच्यासाठी तो पगार आहे. आता ही झाली एक बाजू. दुसरी बाजू काय आहे, जी विद्यार्थ्यांच्या अगदीच मुळावर उठलेली आहे, ती म्हणजे नॉन ग्रँटचे शिक्षक. आता मॅडम नॉन ग्रँटला, मी पण नॉन ग्रँटला आहे. आमचे पगार असे आहेत, आमचे म्हणजे सगळ्या नॉन ग्रँटच्या बद्दल बोलतो, की ते महिन्याच्या साधारणतः 20 तारखेनंतर त्यांच्याकडं काही नसतं. बरं, काय असे शिक्षक आहेत की त्यांना 10,000 पगार आहे. म्हणजे आमच्यापेक्षाही परत अवघड काम आहे. हे शिक्षक यांनी खूप गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना शिकवावं अशी जर अपेक्षा आपण केली तर शक्य नाही. म्हणजे चांगलं शिकवणं शक्य नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे लोक काय करतात, विशेषतः महिला मंडळींना नॉन ग्रँटच्या शिकवण्यासाठी जास्तीत जास्त लोक त्यांना घेतात. त्याचं कारण असतं, विशेषतः लग्न झाले का असं विचारतात त्यांना. तर लग्न झालं असेल तर ते तिथं लवकर सोडून जात नाही. आणि महिलांना पगार कमीच मिळतो. जसं आमच्याकडे खुरपणाऱ्या आणि समजा म्हणजे गडी माणूस पण खुरपत असेल आणि महिला पण खुरपत असेल तर महिला त्याच्या पुढं असते. पण दोघांच्या मध्ये पगाराच्या तुलनेमध्ये महिलेचा पगार कमी असतो. तसंच इथं सुद्धा नॉन ग्रँटमध्ये सुद्धा महिलांना जास्त घेण्याची, कारण ते कुरकुर करत नाहीत म्हणजे, आणि तसं शिकवतात, काही आंदोलन करत नाहीत. आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा वाटत असतं की ही काहीतरी हातभार लावते, म्हणजे हातभार लावते, पूर्ण गाडी चालवत नाही, मागून ढकलते, असं नवऱ्याची सुद्धा धारणा झालेली असते. अशा पद्धतीनं
तींची मानसिकता केलेली आहे. हे काय करतात, एखाद्यांना जर पगार वाढवून मागितला तर सांगतात की तू आता पुढच्या वेळीपासून येऊ नका, आम्ही दुसरा माणूस घेतलेला आहे. तर ही जी बदली आहे ना, दर वर्षाला जर नवीन माणूस नॉन ग्रँटर तुम्ही घेत असाल तर तो माणूस गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देणार आहे? मी चांगलं शिकवायला सुरुवात झाली ही मला असं वाटतं की मी किमान 5 वर्ष एक विषय शिकवल्यानंतर मी चांगला एक तो विषय शिकवतो असं मला वाटतं. नॉन ग्रँटमध्ये काय होतं, दरवर्षी माणूस बदलतात, दर 2 वर्षांनी माणूस बदलतात आणि त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी हे कॉलेज आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं असं एक मला वाटतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, शिक्षणामध्ये जात आणि धर्म हे मोठ्या प्रमाणात शिरलेले. म्हणजे आमच्या सायन्सच्या शिक्षकांच्या केबिनमध्ये मी सरस्वती, गणपती, अजून काय जे त्याला आवडणारे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, पुढं आहे, मागं आहे, बाजूला आहे, असं जे काय म्हणणाऱ्यांचे फोटो, हे फोटो केबिनमध्ये आहेत आणि तो शिक्षक डार्विनचा सिद्धांत शिकवतो. हा शिक्षक काय करतो, आधी पूजा करतो, आल्या आल्या. हे जाहीरपणे एका शिक्षकाने सांगितलेलं आहे, आमच्या इथे समारोप होता तर जाहीरपणे त्याने सांगितलं की मी असं पूजा करत असतो, ही करतं. आणि तो शिक्षक पुढे जाऊन डार्विनचा सिद्धांत शिकवतो. आता विद्यार्थ्यांनी काय करावं, काय त्याच्याकडून शिकावं? शाळेमध्ये तर इतकी वाईट अवस्था आहे की शाळेमधले जवळपास 50 ते 60% शिक्षकामध्ये RSS नावाची एक संघटना घुसलेली आहे. आणि RSSचा त्यांनी काय करतात बघा, शाळेमध्ये असं केलं आहे त्यांनी की RSSचा जे शिक्षक आहे त्याला प्रत्येक शाळेतून त्यांनी एक शिक्षक घेतलेला आहे, 1-2 शिक्षक, आणि त्यांनी त्याला सांगितलेलं आहे तू हेडमास्टरना सांग की मी कल्चर जे आहे ना मी सांभाळतो सर. म्हणजे शिक्षक हेडमास्टरला वाटते की रे स्वतःहून मागतायत, हेडमास्टरला आनंद होतो, सर सांभाळा, मी यांना पण माझ्याबरोबर घेतो असं तो सांगतो. मग ती दोघं जण कल्चरल सांभाळतात. आणि मग कल्चरल काय सांभाळतात हे तुम्हाला माहीत आहे. RSSचं शिक्षण प्रशिक्षण जी धार्मिक संघटना आहे ते शिक्षण हे बालवयापासूनच त्यांना शाळेत हायस्कूलपासून सुरू होतं. ही सुद्धा एक मोठी समस्या, मी आता फक्त फास्ट जातो, ही एक मोठी समस्या आहे, देशापुढची समस्या आहे. ही फक्त शिक्षणाची समस्या नाही. हे पुढं जाऊन जे दगडं उचलतात, गंध लावून फिरतात वेगळ्या धर्माचा, जातीचा, वेगळ्या जातीचे धर्माचे झेंडे रंगगडद करून जे फिरतात ते हेच मुलं असतात, इथून आलेली मुलं असतात. हे पुढच्या व्यक्तीला धर्म जातीवरून मारायला उठतात. त्यांचं शिक्षण आणि प्रशिक्षण ते इथं होतं. तर हा एक मोठा भाग मला वाटतं की शिक्षणाच्या समोरचा, विद्यार्थ्यांच्या समोरचा आहे. हे विद्यार्थी म्हणजे ज्यावेळी शिक्षणामधला जातीवाद मी तुम्हाला ज्यावेळेस सांगतोय त्यावेळी नोकरीमधला सुद्धा जातीवाद तुम्हाला सांगायला पाहिजे. तो कसा आहे आमच्या क्षेत्रामधलं तुम्हाला सांगतो. हे मी याच्या अगोदर पण एकदा सांगितलेलं आहे, काही विद्यार्थ्यांना माहीत आहे, मी वर्गामध्ये स्पष्टपणे सांगत असतो. तर याच्यामधला जातीवाद कसा आहे, शिक्षणामधला जातीवाद कसा आहे, तर हे बंदच काय, हे बंदच राहू द्या कारण मी डिस्टर्ब करत आहे. शिक्षणामधला जातीवाद कसा आहे बघा, शिक्षण आणि नोकरीमधला. आमच्याकडं एखाद्या व्यक्तीला शिक्षक बघा, एखादा कल्चरल कार्यक्रम असेल तर कल्चरल कार्यक्रमामध्ये साधं उदाहरण सांगतो, ज्यावेळी हे जे द्यायचं असतं आम्हाला पाहुण्यांना द्यायचं असतं त्यावेळी काळ्या रंगाची नाक बसकासणारी अशी मुली निवडलेली तुम्ही कधी बघितलेलं आहे का? इथं जी काय यांचा सत्कार व्हावा, फुलं गुच्छ अजून काय काय दिलं जातं, त्यावेळीची मुलगी कशी असते तर नाके डोळे छान, म्हणजे काही कवीने तिच्या वर्णन केलेलं आहे, तिचे डोळे हरणीसारखे, सिंहकटी वगैरे, पाय केळीच्या कशाचे खोडासारखे है ना, असे
अशी असणारी मुलगी ती निवडतात. सिंहकटी. आता कशाला पाहिजे तिथे सिंहकटी? पण आमची व्यवस्था काय सांगते? अशीच ही स्त्री ह्याचं साधन आहे. कशाचं साधन आहे ते? फक्त दिखाव्याच्यासाठी साधन आहे, दिसण्यासाठीचं साधन आहे ते. म्हणून तशीच म्हणजे हे कुठून ही सुरू होतं? शिक्षणापासून सुरू होतं ना. आमच्याकडे दररोज कार्यक्रम होतात, दररोज अशाच मुली निवडतात. जी बिचारी काळी आहे, रंगानं काळी आहे, हिची वर्ण व्यवस्था म्हणतो त्याच्यामध्ये न बसणारी आहे, ती बरोबर मागं ठेवतात तिला. सूत्रसंचालन. आमच्याकडे सूत्रसंचालन दिलं. कोणाचा? अरे तुला पाणी नीट म्हणता येत नाही, तुला नीट म्हणता येत नाही, म्हणून जरा थोडंसं तू काय कर, पुढच्या वेळी कर. मग आता हे जोशी चांगलं करतो त्याला देऊ आपण. काय आमची भाषा, नगरी भाषा, नगरीमध्ये का 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 बोलायचं नाही? शर्मिलताई प्रत्येक कार्यक्रमात हे करत असतात. काय वाईट करतात त्या? त्यांना नाही नीट पाणी म्हणता येऊ नये, नाही नीट आकाशवाणी म्हणता येऊ नये. काय अडचण काय तुमची? पण अडचण आहे. अडचण आहे संधी देण्याची. तुम्हाला नाकारण्याची अनेक कारणं समोर आहेत शिक्षण व्यवस्थेमध्ये. तुमचा रंग, तुमचं दिसणं, तुमचे डोळे, तुमचे केस, तुमची उंची, ह्या अशा अनेक गोष्टी शिक्षण व्यवस्थेमधूनच तुम्हाला नाकारायला सुरुवात केलेली आहे. आमच्या क्षेत्रात तर खूपच अवघड काम आहे तुम्हाला सांगतो. आमच्या क्षेत्रात तर असं आहे की आम्हाला मुली कधी कधी विचारतात, म्हणजे ॲडमिशन घेण्यापूर्वी, की मी अशी दिसते सर, मग तुमच्या ह्याच्यामध्ये चालेल का? तर मी म्हणतो का काय दिसण्याचा काय संबंध आहे? एका वर्षी एक मुलगी आली आणि ते म्हणली, सर मी अशी आहे, दिसायला नाही नीट, मला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर म्हणतो त्याचा काय संबंध नाही. मग तिने 2 दिवस वर्गात बसली. तिला दिसली फक्त पोरं दिसत होती, मुलगी एक पण नाही. ती बहिणीला घेऊन आली दुसऱ्या दिवशी आणि म्हणली, सर मला आता काही खरं नाही माझं, मला ॲडमिशन, कारण फक्त मुलंच आहेत, मी कशी एकटी बसू? मी त्या बहिणीला सांगितलं की फक्त मुलं आहेत किंवा ही दिसायला नीट नाही, ह्या 2 कारणासाठी जर तुम्ही तिला वर्गातून नेणार असाल तरी तुम्ही खूप मोठी चूक करताय. फक्त माझ्या शब्दावर हिला शिकू द्या. आणि ती वर्गातून बाहेर ज्यावेळी 2 वर्ष होऊन गेली ना, ते अख्ख्या वर्गाचं नेतृत्व करत होती ती. आता एका TV चॅनलला खूप चांगल्या ठिकाणी काम करते. संधी देण्याची गोष्ट असते आणि संधी नाकारली जाते, हे सगळ्यात महत्त्वाचं. आता आमच्या ह्या गौरवला वाटत असेल की मी आकाशवाणीवर चांगलं बोलावं, पण तुम्हाला संधी दिली जात नाही. माझ्या शिक्षकाचं उदाहरण सांगतो. आकाशवाणी कोल्हापूरवर जागा निघाल्या होत्या. आवाज पण बरा होता, चांगला नव्हता, पण आकाशवाणीवर काम करत होते. त्यांना म्हणलं की सर आम्ही काय भरू का फॉर्म, आकाशवाणीवर जागा निघाल्यात? तर त्यांचं असं वाक्य होतं की बापूराव तुमच्यासारखे आकाशवाणी काय? तर नाही तुम्हाला पाणी नाही म्हणता येतं का रे? तर सर म्हणजे शिकू काय आम्ही? तिथं नाही, कोण शिकवत नाही, तुम्हाला आधी ते पाहिजे, तुम्हाला जन्मजात ते पाहिजे, तरच तुम्हाला तिथं जाता येईल. शिक्षणासमोरच्या ह्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत. आमच्याकडचे काही आमच्या क्षेत्रात तर खूप भारी आहे. आमच्याकडं प्रेमळ शिक्षक आहे ना, तो खूप धोकादायक आहे. प्रेमळ शिक्षक जो असेल, खूप गोड गोड बोलत असेल, तो खूप धोकादायक. तो काय करतो माहिती आहे का सर? असा खांद्यावर हात टाकतो. हात टाकल्याने नुसतं हात ठेवत नाही सर, तो असा चापसतो, दोरा लागतो का बघतो. कुठल्या खांद्यावर हात टाकायचे हे पण ठरलेलं असतं. दोरा कोणत्या बाजूला आहे, जर दोरा नाही लागला तर ओके. तुम्ही विशेषतः विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू असतात, अशा वेळी त्या विद्यार्थ्याला बोलतो, अरे तू चांगलं बोलास, तू इकडे बाजूला, मग त्याला हात टाकायचा. तुला जर पर्सनल बोलायचं म्हणून ते दोरा चेक करतात. हे इथंही चेक करतात, ते तिथेही चेक करतात. मी तुमचा आवाज दिसणं एवढ्यावर फक्त थांबलेलं नाही. एवढ्यावर जर तुम्ही कळत नसाल, जसं आता की आमच्या सोलापूरला शंभरकर नावाचे जिल्हाधिकारी आहेत. शंभरकर म्हणल्यावर असं वाटतं की ब्राह्मण असावा. बोलण्यावरून आता माझ्यासारखा एखादा विद्यार्थी, माझा रंग पण जरा गोरा आहे, जरा बोलतो पण नीट म्हणल्यानंतर मी समजत नाही. मला तर लय भारी अनुभव आहे की तुम्ही चंदनशिवे, मग तुम्ही कोकणातले का? कोकणात ब्राह्मण आहेत तिकडे. मी आपलं सोलापूरचा.
अच्छा, सोलापूर. मग तुम्ही चंदन शिव की चंदन शिवे? नीट कळत नाही त्यांना ना, चंदन शिवेवरून नीट कळत नाही त्यांना. मग तुमचे हे कोण आहेत? मग वैतागून मी त्यांना सांगून टाकत असतो माझी जात काय आहे. कारण अंतिमतः त्याला काय विचारायचं असतं, तर जात विचारायचं असतं. तर मला असं विचारायला लागलं की मी सांगून टाकतो की मी असं असं आहे बाबा, आणि मग आपण बोलू. तर ही परिस्थिती आज आहे, आजही आहे. आपण असं म्हणत असलो तरी आजही आहे. आमच्याकडे हा भेदभाव खूप मोठा आहे. आणि म्हणून शेवटचा मुद्दा सांगून मी आता थांबणार आहे, कारण माझी किती मिनिटं झाली सांगतो. हां, माझीच 50 मिनिटं झालेली आहेत. सरांना बोलायचं अजून. तर तुमच्या समोरची अजून एक सगळ्यात मोठीची आव्हान आहे, ते भांडवली आणि मनुवादी व्यवस्था. आता ही म्हणाल तुम्ही शिक्षणातले कसं काय आहे. तर मित्र हो, तुम्ही इथून पासआउट झाल्यानंतर तुम्हाला जर शिकायचं असेल, आता आपल्याकडं खूप कमी, ग्रामीण भागातल्या काही कॉलेजेसमध्ये खूप कमी फीमध्ये शिकवलं जातं. पण भांडवली व्यवस्था म्हणजे काय? सिम्बॉसिस सारखं एखादी किंवा काही इन्स्टिट्यूट जे खूप पैसे घेतात, त्यांनीच ठरवून टाकलेलं आहे की मला फक्त एवढे पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. मला नाही पाहायची त्याची गुणवत्ता काय आहे, तो चांगलं बोलतो का नाही बोलतो. मला फक्त 1.5 लाख रुपये पर इयर देणाऱ्या विद्यार्थ्यांनीच इथं ॲडमिशनला यावं. इंटरव्ह्यू वगैरे वगैरे ह्या नुसत्या प्रोसेसचा भाग असतो. तर ही एक व्यवस्था, भांडवली व्यवस्था ही आपल्यासमोरची एक मोठं आव्हान आहे. आणि शिक्षण क्षेत्रातली मनुवादी व्यवस्था म्हणजे जात व्यवस्था, धर्म व्यवस्था, ही एक सगळ्यात मोठी आपल्यासमोरचं आव्हान आहे. ह्या समस्यावर काय उत्तर आहे याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी मला संधी दिली तर बोलू. पण आता समस्याबद्दल मी फक्त बोललो. याच्यामध्ये खूप मी लिस्ट केलेली होती समस्याची, पण ती सगळ्यावर बोलता नाही आलं. ज्ञान देवा हे कसे ज्ञात नाही, तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. ह्या कवीनं प्रश्न विचारलाय. ज्ञान देवा हे कसे ज्ञात नाही, कोणताही वेद रेडा गात नाही. ज्ञानदेवाला प्रश्न विचारले, ज्ञानदेवा कोणताही रेडा वेद गात नसतो. ज्ञानदेवा हे कसे ज्ञात नाही, कोणताही वेद रेडा गात नाही. जानवे घालू नका रे विठ्ठलाला, जानवे घालू नका रे विठ्ठलाला. त्या बिचाऱ्याला कोणतीही जात नाही, त्या बिचाऱ्याला कोणतीही जात नाही. त्यामुळं तुम्ही आता लेखनाच्या बद्दल ताई बोलणार आहेत, परंतु शिक्षण घेऊन तुम्ही माणूस पहिल्यांदा बना. जात धर्म वंश रंग जी काय तुम्ही भेद शिकता, तुम्हाला वातावरणातून तुम्हाला माहीत होतात, त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षण घ्या. उत्तम शिक्षण घ्या, माणूस बनण्याचं शिक्षण घ्या. तुम्ही माणूस बनल्यानंतर तुम्ही सर्व काही बनवू शकता. मी आज इथं उभा आहे हे केवळ मी चळवळीमध्ये काम केलं म्हणून इथं आहे. मी जर चळवळीमध्ये काम केलं नसतं, सामाजिक चळवळ्या नीट समजून घेतल्या नसत्या, लेखन करावं पण ते काय करावं हे जर मी नीट समजून घेतलं नसतं, तर मी इथं नसतो. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जेव्हा स्वतःची रोगवेळ होते तेव्हा ती खाली पडून माती मोड होण्यापेक्षा इतरांना द्या, दुसऱ्यांना द्या हे विचार घेऊन करणारे डॉक्टर प्राध्यापक बापू चंदन शिवे सर यांनी खूप मोठ्या मोलाचं मार्गदर्शक या ठिकाणी